ओम अजानुबाहवे नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे असेच विचार जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही। म्हणून माणसं ओळखायला तुम्ही शिकले पाहिजे। माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे। आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत नक्कीच करतात। म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम टिकून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू द्या असं टाईप करा। आणि मित्रांनो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या इच्छा स्वामी पूर्ण करो आणि तुम्हा सर्वांना धनलाभ हो आणि भरपूर तुमची प्रगती हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। संकट आलं तरी वाचण्याचे रस्ते खूप असतात, पण फक्त ते दिवस नसतात, दाखवणारे फक्त स्वामीच असतात। म्हणून चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल। म्हणून निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत। म्हणून फक्त स्वामींवर भरोसा ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे। भरोसा ठेवण्यासाठी एकमेव म्हणजे सद्गुरू आहेत आणि जे आपल्याला सुख दुःख पासून सुखरूप कडे आनंद रूप कडे नेतात। म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधीही स्थिर नसते आणि ते अस्थिरकडेच आपल्याला नेणार नक्कीच आहे। म्हणून मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी, असता आशीर्वाद स्वामींचा पाठी, मग व्यर्थ चिंता आपल्याला कशासाठी। म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेच्या साठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो। म्हणून प्रत्येकाला तुम्ही मदत करत चला आणि आयुष्यात पुढे जात चला। स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते की स्वतः सारखा सोबती कोणीच नसतो आणि आपल्याला स्वतःलाच सर्व काही आपलं चांगलं करायला लागतं। तुझे चांगले दिवस येणार, तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार, विश्वास ठेव असे स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून स्वामींचं वचन आपण नक्कीच ऐकायला हवं आणि त्याप्रमाणे आपण वागायला हवं। म्हणून मित्रांनो, आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाला आणि कोणाचा फायदा घेतला नाही आणि कोणाला वाईट आपण बोललो नाही। याचाच आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि देवाच्या दारात सुद्धा याच गोष्टी नक्कीच पहिलेच ओळखल्या जातात। म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही। ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, पण त्या सुटून जातात आणि स्वामींच्या कृपेने कधीही आपल्याला अडचण येणार नाही। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी येत असतात, फक्त स्वामींचं नाव घ्या, त्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून पडून जातील। म्हणून तुम्ही स्वामींचं जेवढं जास्त नाव घ्याल तेवढे जास्त स्वामी तुमच्या मागे असतील आणि पाठीशी असतील। कारण आपण एखाद्या व्यक्तीला बोलावले तरच तो आपल्याकडे येत असतो। म्हणून आपण जसे स्वामींना बोलू आणि आतुरतेने आपण हाक घालू तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीमागे येतील। म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी आपण ठेवली पाहिजे। कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं, कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर ही टोचत राहतात आणि ते आपल्याला समजतही असतं। म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्कीच घ्या, कारण जेवढं तुमचं वय असतं तेवढं त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो। नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक दोष असू शकतो आणि हा तुम्ही ओळखला पाहिजे। म्हणून दोष कोणाला देऊ नका। काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या ना तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात आणि तशा व्यक्तीसोबत आपण राहिलं पण नाही पाहिजे। दगडाचं ठीक आहे, तो थोडा सिंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसातला माणूस नक्कीच बनता येईल। म्हणून आयुष्यात फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येतं, एवढं मात्र नक्कीच आहे। म्हणून कधी कधी आपण खरंच हारतो, नाती निभवता निभवता, काळजी करता करता, वाट बघता बघता आणि लोकांना मनवता मनवता। म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी। दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू
पण आपल्या मार्गात सुख येणार नाही. म्हणून माघार घेणे कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता मात्र जीवनात प्रयत्न करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असण्याचे गरजेचे आहे, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढतो आणि ती ताकद तुम्ही वाढवली की तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय ती मिळत नसते. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी सहनही कराव्या लागतील, मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असले पाहिजे. प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे नक्की शक्य होते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळेत करण्यास मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याची तुलना कराल तर मग स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपली साथ देत असते आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा येईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्षात आपल्याला लढायला लागत असतं. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना, तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय परत करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला नक्कीच येणार नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होऊ लागते आणि त्यामुळे न थांबता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची तयारीही ठेवली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देत असते. आणि या कठीण काळात आपल्याला कळतं की कोणती माणसं कशी आहेत आणि आपल्यासोबत कोण कसं वागलंय, म्हणून त्यानुसार आपल्याला अनुभव सुद्धा येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे, कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि ती ताकदच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास
थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय आपण लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची आपण फक्त मानसिकता ठेवली पाहिजे. आणि मानसिकताच आपल्याला पुढे घेऊन जात असते. आणि आपल्या पाठीमागे स्वामींचा हात नक्कीच आहे. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर मग उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आणि हे आनंदाने जगणं तुम्ही नक्कीच विसरू नका, कारण आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न मात्र करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच, अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ उज्ज्वल आपला होणार सुद्धा नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हे ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत मात्र नक्कीच करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनामध्ये सोडू नका. आणि जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मात्र मिळवले आहे. म्हणून जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून तुमची बाजू योग्य असेल तर कधी माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते. आणि मग तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. म्हणून तसा वापर तुम्ही करा. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्यावर जर वेळ आली तर तो व्यक्ती सुद्धा तुमच्यासाठी उभा राहील. अशी माणसे तुम्ही नक्कीच जोडली पाहिजे. वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जो असतो ना तो जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे.
कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि मग पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू आणि शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य मात्र नक्कीच आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकूच कधी शकत नाही. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते भेटत असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे भरपूर आवश्यक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे मात्र शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. म्हणून यशस्वी व्यक्तींच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपणास आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य मात्र पूर्ण होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो, कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही, कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची मात्र गरज आहे. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला पाहिजे आणि उमटवला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि ते निर्णय घेत असताना भरपूर चांगल्या गोष्टीही तुमच्या सोबत घडतील. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात ना तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे, कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो, आणि हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद बनव, आणि ती बनवलीच पाहिजे. म्हणून स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात, आणि त्यामुळेच लोकांचा विजयही होत असतो. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखविल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता. आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा
की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो. आणि आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नक्कीच ठेवता आला पाहिजे. आणि ते ठेवला म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच घडवतील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे आवश्यक आहे. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि ते मिळवूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही. म्हणून खळतळ काळ आपणास सामर्थ्यवान बनवत असतो. आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले मात्र काम आहे. आणि ते खंबीरपणे जर तुम्ही उभे असाल तर मग तुम्ही जीवनात भरपूर पुढे जाल आणि भरपूर तुम्ही काहीतरी मिळवून शकाल. म्हणून खंबीरपणे उभे राहा आणि तुम्हाला कोणी झुकू शकणार नाही याप्रमाणे ताठ मानेने उभे राहा. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद किंवा कृती कधी महत्त्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज असते. आणि ती मदत जर आपण केली तर मग तो व्यक्ती आपल्याला कधी विसरत नाही. म्हणून जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्त्वाची असते. कारण कौतुक ही एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक आहे आणि ते समर्पण तुम्ही केलेच पाहिजे. माणसाचे मन हळवे असेल तर मग चांगले चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथेच तुमचे मन कठोर करून निर्णय घेतला पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे असे तुम्ही सिद्ध करू शकता. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविले आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे मात्र गरजेचे होऊन जाते. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्य काळ चांगला करण्यास मात्र होतो. आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती लक्षात आपल्या येत असते. आणि शिक्षणातून पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल
पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकणार नाही आणि शकतही नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका. जीवनाचा प्रवास हा आपल्याला साधा व साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण जसे लोक स्वतःची यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. म्हणून एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगाचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावे लागणार आणि मग खंबीरपणे तुम्हाला उभे राहावे लागणार. मग तुम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असणे गरजेचे आहे. म्हणून स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. कारण असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही नक्कीच मात्र करून देईल. म्हणून संकटाचा संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही मात ती केलीच पाहिजे. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही संकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमचा स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देईल. म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्याला आयुष्यासाठी योग्य ठरतात. आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि ठाम निर्णय घेऊन जगायला शिका. जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे आणि ठरविल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे. तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि ती इमारत उभी राहण्यासाठी आपल्याला पाया मजबूत करावाच लागेल. आणि जीवनात जगत असताना धाडस खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार मात्र केला जाईल. आणि समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलण्याची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले आहेत. म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे मात्र आवश्यक आहे. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहत असते आणि नशीब पण जो प्रयत्न करतो ना त्याच्या सोबत असते आणि तो प्रयत्न करत नाही त्याच्यासोबत नशीब पण येत नाही. म्हणून आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला ना तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जातील. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळच आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो आणि जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाट्याला कधीच अपयश येत नाही. आणि स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग सोपा मात्र करतात. आणि प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी मात्र येईल. आणि आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील. परंतु जेव्हा वेळ वाईट आणि परिस्थिती येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही घ्या आणि त्या व्यक्तींना तुम्ही ओळखायला शिका. तेच व्यक्ती तुम्हाला साथ देतील जे तुमच्या जवळचे असतील. आणि जे असे असतील की त्यांना तुमच्यावर जर तुम्ही मोठे झालात तर त्यांना किळस आणि त्यांना आळस येत असेल तर नक्कीच ते व्यक्ती तुमच्यावर जळणारे असतील. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकाचे अभ्यास तुम्ही नक्कीच केले पाहिजे. कारण त्याचे जीवनामध्ये नक्कीच तुम्ही अंमलबजावणी करू शकता आणि तुम्हाला व्यावहारिक ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं.
म्हणून जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी नसते. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही. काही झाडे सावलीतही देतात, पण म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी शिकवून जात असते. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. म्हणून सांगण्यापेक्षा, समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृतीवर आणि ते करण्यावर माणसाचा भर असावा लागतो. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढंच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही, पण आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे आणि तो ते सामर्थ्य आपल्याला देऊ शकतो. म्हणून त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. आणि स्वामी समर्थांवर जर विश्वास असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की यश म्हणजे यशस्वी जीवन जगणे आहे. आणि जेव्हा तुम्ही शांतीपूर्ण, आनंदी, सुखी आणि तुमच्या आघाडीच्या व आवडीच्या कार्यात ओतप्रोत झालेले असता तेव्हा तुम्ही यशस्वी असता. आणि तुम्हाला कोणते काम करणे प्रिय वाटते, आवडते याचा शोध घ्या व ते करू लागा. आणि जर तुमची आवड, अभिरुची कशात आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर मग अचेतन मनाकडे मार्गदर्शन मागा आणि तुम्हाला त्याचे संकेत नक्कीच मिळतील. आणि तुमच्या विशिष्ट क्षेत्रात विशेष तज्ञ बना आणि त्या क्षेत्रातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा त्या क्षेत्रात अधिक ज्ञान व कौशल्य प्राप्त करा. आणि यशस्वी लोक स्वार्थी नसतात. त्यांच्या जीवनाची मुख्य अभिलाषा असते मानवतेची सेवा. आणि मनाच्या खऱ्या शांतीखेरीज यश संभवत नाही. एका यशस्वी व्यक्तीला महान मानसशास्त्रीय व आध्यात्मिक समंजसपणा असतो. आणि जर तुम्ही तुमच्या उद्दिष्टांचे स्पष्टपणे चिंतन केले तर तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीद्वारा तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील. आणि भावनेने भारले गेलेले तुमचे विचार व्यक्तिगत विश्वास बनून जातात आणि तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला दान मिळते. म्हणून सतत कल्पना करण्याची शक्ती तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडून आणणाऱ्या सुप्त शक्तीला जागृत करते. आणि जर तुम्हाला तुमच्या कामात पदोन्नती हवी असेल तर तुमचे वरिष्ठ, सुपरवायझर किंवा तुमचे प्रियजन तुमच्या पदोन्नतीबाबत तुमचे अभिनंदन करीत असल्याची कल्पना करा आणि एक काल्पनिक चित्र अत्यंत सुस्पष्ट व वास्तविक बनवा आणि त्याचा आवाज ऐका, त्याचे हावभाव निहाळा आणि त्याची वास्तविकता अनुभवा. आणि वारंवार असे करीत राहा आणि तुमच्या मनात हे चित्र वारंवार सजीव करून तुमच्या मनोकामनेचा सुखद अंत अनुभवा. आणि तुमचे अचेतन मन हे स्मृतीचे भांडार आहे. आणि उत्कृष्ट स्मृतीसाठी पुन्हा पुन्हा म्हणा, माझ्या अचेतन मनाची अपरिमित बुद्धिमत्ता प्रत्येक ठिकाणी मला हवी आहे आणि ती प्रत्येक गोष्ट आठवून देत आहे. आणि जर तुम्हाला घर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जमीन जुमला विकायचा असेल तर पुढील तुम्ही विधाने सावकाश, शांतपणे आणि भावपूर्णपणे वारंवार म्हणा. असीमित बुद्धिमत्ता हे घर आणि किंवा मालमत्ता ज्याला हवी आहे व ज्यात त्याची भरभराट होणार आहे अशा खरेदीदाराला माझ्याकडे आकर्षित करीत आहे. आणि ही जाणीव कायम टिकवून ठेवा आणि तुमच्या अचेतन मनाचे सखोल प्रवाह त्या जाणीवेला खरे करून दाखवतील. म्हणून यशाच्या कल्पनेत यशाचे सर्व घटक समाविष्ट असतात. आणि स्वतःशी यश हा शब्द पूर्ण श्रद्धेने व विश्वासाने वारंवार म्हणा आणि तुमचे अचेतन मन तुम्हाला यशाकडे जायला नक्कीच भाग पाडेल. म्हणून शास्त्रज्ञ अचेतन मनाचा कसा वापर करतात ते आपण जाणून घेऊ. इतिहासातील अनेक सर्वाधिक सर्जनशील शास्त्रज्ञांना अचेतन मनाच्या खऱ्या महत्वाची जाणीव होती. आणि एडिसन, मार्कोनी, आइन्स्टाईन आणि इतर अनेकांनी त्याचा महान सिद्धीबाबत प्रयोगाचे मर्म जाणून घेण्यासाठी व एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी त्यांच्या अचेतन मनाचा वापर केला होता. आणि अनेक महान शास्त्रज्ञांना व संशोधकांना यशस्वी बनवण्यासाठी कारणीभूत ठरलेला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अचेतन मनाच्या शक्तीला कार्यान्वित करण्याची त्यांची क्षमता. आणि या गोष्टीची सर्वात मोठी प्रचिती आपल्याला सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वॉन आणि स्ट्रॉडिनीझच्या जीवनात आढळून येते. आणि बेंझाईन नावाच्या हायड्रोकार्बनच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी ते दीर्घ काळापासून झटत होते. आणि हे एक असे संयोग होते ज्यात कार्बनचे 6 व हायड्रोजनचे 6 अणू असतात. आणि या संशोधनाचे उत्तर न सापडल्यामुळे ते अत्यंत त्रासून गेले होते. त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरत होते. मग ते हे कोडे सोडू न शकलेल्या स्ट्रोजिनच्या थकथक भागून ही बाब पूर्णपणे त्यांच्या अचेतन मनावर सोडून दिली. आणि त्यानंतर थोड्याच काळातच जेव्हा ते लंडनला जाणाऱ्या बसमध्ये चढत होते तेव्हा त्यांच्या अचेतन मनाने
त्यांच्या चेतन मनाला अचानक विजेच्या लोळासारखा संकेत दिला आणि त्यांच्या मनासमोर स्वतःच्या शेपटीचा चावा घेत वर्तुळाकार गुंडाळलेल्या गेलेल्या सापाचे प्रतिमा चित्र उभे राहिले. आणि त्यांच्या अचेतन मनाने दिलेल्या या संदेशामुळे त्यांचे मन वेगळ्या दिशेने संशोधन करण्यास प्रेरित झाले आणि हे दीर्घ काळापासून शोधत असलेले उत्तर त्यांना लवकरच सापडले. आणि अणूंची वर्तुळाकार रचना, जिला बेन्झाईन रिंग किंवा वर्तुळ म्हणून संबोधले जाते, म्हणून एका पुरोगामी शास्त्रज्ञाने त्यांचे संशोधन कसे पुढे आणले हे आपण जाणून घेऊ आणि त्यानुसार तुम्ही ते आपल्या जीवनात सुद्धा अवलंबू शकता. निकोला टेस्ला हा विद्युत क्षेत्रातील तेजस्वी व अग्रेसर शास्त्रज्ञ होता. मुलांमध्ये लोकप्रिय असलेली विज्ञान संग्रहायातील एक गोष्ट म्हणजे टेस्ला कॉईल आणि हे त्याच्या अनेक संशोधनापैकी एक होते. आणि हे एक विद्युत भारित वर्तुळाकार क्षेत्र आहे आणि जर त्याला स्पर्श केला तर त्यातील स्थिर विद्युत स्पर्श करण्याचे केस उभे करते. आणि टेस्लाने ऊर्जेच्या नवप्रेक्षणाच्या संकल्पनेवर देखील प्रयोग केले आहेत आणि या मुद्द्यांवरील त्यांच्या कल्पना अजूनही क्रांतिकारी मानल्या जातात. म्हणून टेस्ला अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करण्यात मानणाऱ्यांपैकी एक होता. आणि जेव्हा त्याला एखाद्या नवीन शोधाची किंवा नव्या संशोधनाच्या दिशेची कल्पना सुचायची तेव्हा तो कल्पनेत त्या शोधाचे चित्र रंगवायचा आणि मग ते चित्र त्याच्या अचेतन मनाच्या हवाली करायचा. आणि त्याला माहिती होते की त्याचे अचेतन मन त्याची पूर्ण रचना करून ते वास्तवात साकार करण्यासाठी हवे असलेले सर्व भाग त्याच्या चेतन मनासमोर उघड करील. आणि शक्य असलेल्या प्रत्येक सुधारणेबाबत शांतपणे विचार केल्यामुळे त्यातील उणीवा किंवा मग दोष दूर करण्यात त्याला वेळ वाया घालवावा लागत नसते. म्हणून त्याच्यासोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा तो त्याच्या संशोधनाबाबत व त्यांच्या मनातील परिपूर्ण असे अंतिम उत्पादन देऊ शकत असे. म्हणून एका मुलाखतीत त्याने असे सांगितले की माझे उपकरण कसे काम करेल याबाबत मी जशी कल्पना केलेली अगदी त्याचप्रमाणे माझे सगळे उपकरणे नेहमीच काम करतात आणि याला गेल्या 20 वर्षात एकही अपवाद नाही. म्हणून प्रसिद्ध निसर्ग तत्वज्ञाने त्यांची समस्या कशी सोडवली हे आपण जाणून घेऊ. हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर लुई एगेसिस 19व्या शतकातील अतिविख्यात अमेरिकन निसर्ग तत्ववादी होते आणि त्यांना त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीचा आरपार शोध झोपत लागला. आणि म्हणून त्यांच्या विवेधाने लिहिलेल्या त्यांच्या जीवनचरित्रातील तुम्ही उदाहरण नक्कीच पाहू शकता. ते आपण नक्कीच जाणून घेऊ आणि तुम्ही ते ऐकाही. ते 2 आठवड्यांपासून एका दगडावर अंकित झालेल्या एका माशाच्या जीवाश्मांना समजावून घेण्यासाठी झटत होते आणि शेवटी शिनून व गोंधळात पडून त्यांनी त्यांचे काम दूर सारले आणि त्याला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतरही काही दिवसांनी ते एके रात्री जागे झाले आणि त्यांना पक्के वाटू लागले की झोपेत त्यांनी त्या माशाला त्याच्या सर्व अवयवांसह पूर्णपणे पाहिले आहे. आणि त्यांनी झोपलेल्या त्या चित्राला पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला, पण ती प्रतिमा त्यांच्या मनातून निसटली. आणि त्या ठशांकडे पुन्हा एकदा नव्याने पाहिल्यावर त्यात त्यांना असे काही दिसले की ज्यामुळे त्यांना स्वप्नातील त्या दृश्याचा पिच्छा पुरवता येईल. आणि असा विचार करून ते भल्या सकाळी जीवाश्म ठेवलेल्या जागी गेले, पण व्यर्थ. ते पुसट ठसे पूर्वीसारखेच अस्पष्ट होते आणि दुसऱ्या रात्री त्यांना झोपेत तो मासा पुन्हा दिसला, पण पुन्हा परिणाम समाधानकारक नव्हते. आणि आधीसारखी त्यांना जाग आल्यावर ते चित्र त्यांच्या स्मृतीतून अदृश्य झाले. आणि तिसऱ्या रात्री हाच अनुभव पुन्हा येऊ शकतो अशी आशा बाळगून त्यांनी झोपी जाण्याअगोदर त्यांच्या पलंगाजवळ एक पेपर व पेन्सिल ठेवली. झाले तसेच. पहाटे तो मासा त्यांना पुन्हा स्वप्नात दिसला आणि आधी थोडा अस्पष्टसा, पण शेवटी इतक्या ठळकपणे दिसला की त्यांच्या मनात त्यांच्या जैविक घटनांबद्दल कोणती शंका उरली नाही. आणि अजून झोपलेल्या अवस्थेत स्वप्न पाहत असताना पूर्ण काळोखात त्यांनी पलंगजवळ कागदावर तिथे माशाचे चित्र रेखाटले. आणि सकाळी त्यांनी रेखाटलेले चित्र पाहून ते स्वतःच आश्चर्याने थक्क झाले. त्या चित्रात त्यांना माशाची अशी वैशिष्ट्ये दिसून आली की जी त्या जीवाश्मांच्या ठशात दिसणे अशक्य होते. आणि त्यांनी घाईने त्या जीवाश्मांच्या ठशांकडे धाव घेतली आणि झोपेत काढलेल्या रेखाटनाला मार्गदर्शन मानून त्यांनी त्या दगडामध्ये लपलेल्या माशांच्या ठशांना चिन्नीने नेहमी आणि नेमक्या जागी छिलून उघड केले. आणि मग त्यांना सर्व काही मिळाले. म्हणून प्रख्यात डॉक्टरने मधुमेहाची समस्या कशी सोडवली ते आपण जाणून घेऊ आणि तुम्ही प्रत्येक समस्या तुमच्या जीवनाची यानुसार सोडवू शकता. 1920 मध्ये डॉक्टर फ्रेडरिक बँटिन नावाच्या एका कॅनेडियन डॉक्टर आणि संशोधनकर्त्याने त्यांचे लक्ष मधुमेहाच्या घातक परिणामावर केंद्रित केले व त्या काळी वैद्यकीय शास्त्रात या रोगाला आटोक्यात आणण्याची एकही प्रभावी पद्धत नव्हती. आणि डॉक्टर बँटिन या विषयावरील आंतरराष्ट्रीय साहित्याच्या अभ्यासात आणि प्रयोग करण्यात बराच वेळ घालवायचे, पण ते ज्या मार्गाने जायचे तो पुढे जाऊन बंद झालेला असायचा.
एके दिवशी दिवसभराच्या निष्फळ प्रयत्नानंतर शिणून जाऊन ते झोपी गेले आणि ते झोपेत असताना त्यांच्या अचेतन मनाने त्यांना त्याच्या कुत्र्याच्या खराब झालेल्या स्वादुपिंडाच्या नालिकेच्या अवशेषांच्या भागाचा अभ्यास करण्यास सुचविले व या प्रेरणेतून ते इन्सुलिनचा शोध लावू शकले आणि ज्यामुळे आजपर्यंत कोट्यावधी लोकांना या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली. म्हणून तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या की डॉक्टर बँटीन बराच काळ चेतन मनाने त्या समस्येची उकल शोधण्याचा प्रयत्नात होते आणि त्यांच्या बुद्धीद्वारा मार्ग काढण्याचे चिंतन करीत होते. पण हेतुपूर्वक प्रयत्न करणे आणि सोडून दिल्यावर त्यांच्या अचेतन मनाने त्यांना प्रयत्नांना अनुसरून प्रतिसाद दिला. आणि मग पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नेहमी एका रात्रीतच उत्तर मिळेल. असेही होऊ शकते की काही काळ उत्तरच मिळणार नाही, पण त्यामुळे तुमचा उत्साहभंग होऊ नका आणि होऊ देऊ नका. म्हणून रोज रात्री झोपी जाण्या अगोदर तुमची समस्या काम केलेलीच नाही असं समजून घेण्यासाठी नव्या उत्साहाने करीत राहा. आणि जर तुमच्या समस्येचे उत्तर तुमच्या अचेतन मनाकडून मिळण्यास बराच विलंब होत असेल तर त्याला तुम्हीही जबाबदार असू शकता. आणि कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या अचेतन मनाच्या हवाली करीत असलेली समस्या इतकी मोठी आहे की ती सोडविण्यास बराच जास्त वेळ लागू शकतो. म्हणून यात नवल करण्यासारखे काहीच नाही. साधारणतः आपल्यापैकी प्रत्येकालाच त्याची समस्या फार बिकट आहे असे वाटत असते आणि जर तसे नसते तर तुमची अडचण तुमची समस्या बनलीच नसती. पण हीच तर खरी चूक आहे आणि तुमच्या अचेतन मनाला स्थळ काळाच्या मर्यादा नडत नसतात आणि तुम्हाला तुमच्या समस्येचे उत्तर आत्ताच मिळाले आहे असा विश्वास ठेवून झोपी जा. असे गृहीत धरू नका की तिचे उत्तर भविष्यात मिळेल व त्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहावी लागेल. परिणामावर अढळ श्रद्धा ठेवा आणि नक्कीच तुम्हाला यातून मार्ग सुद्धा मिळेल. म्हणून तुमच्या समस्येचे परिपूर्ण उपाय व उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, रशियन यातना शिबिरातून एक शास्त्रज्ञ कसा निसटला हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डॉक्टर लोथार वॉन ब्लेन स्मिथ नावाचे एक प्रतिभाशाली इलेक्ट्रिकल इंजिनियर रशियन तुरुंगात बंदी होते. तिथल्या भयानक परिस्थितीत तंग धरून जीवन राहण्याचे व तेथून निसटून स्वतंत्र होण्याचे सगळे श्रेय ते त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीला देतात. रशियाच्या एका कोळशाच्या खाणीत मी युद्धबंदी म्हणून ठेवला गेलो होतो आणि त्या तुरुंगाच्या आवारात मी कित्येक लोकांना मरताना पाहत होतो आणि आमच्यावर क्रूर चौकीदार, उद्धट ऑफिसर आणि तीक्ष्ण व चाणाक्ष नजरेच्या जेला प्रमुखाचा कडक पहारा असायचा. एका छोट्याशा वैद्यकीय तपासणीनंतर प्रत्येक कैद्याने दर दिवशी किती कोळसा खणायचा हे ठरवले जायचे आणि माझा कोटा होता रोजचे 300 पाऊंड. आणि जर एखादा कैदी त्या दिवशी ठरवलेल्या प्रमाणात इतका कोळसा खणू शकला नाही तर त्याला मिळणाऱ्या अल्पत्य अन्नात आणखीन कपात केली जायची व तो लवकरच मरण पावत असे. म्हणून मी माझ्या सुटकेवर लक्ष केंद्रित करू लागलो आणि मला माहिती होते की माझे अचेतन मन यातून कसेही करून मार्ग काढीलच. म्हणून जर्मनीतील माझे घर नाश पावले होते आणि माझे कुटुंब नष्ट झाले होते. माझे सगळे मित्र व परिचित युद्धात मारले तरी गेले होते किंवा यातना शिबिरात होते. म्हणून मी माझ्या अचेतन मनाला सांगितले, मला लॉस एंजिल्सला जायचे आहे आणि तुला मार्ग काढायचा आहे. मी लॉस एंजिल्सची चित्र पाहिली होती आणि मला काही इमारती व दुतर्फा झाडे असलेले रुंद रस्ते आठवत होते आणि रोज रात्रंदिवस मी कल्पना करायचो की मी विलायशायर रस्त्यावरून चालत आहे व माझ्यासोबत एक अमेरिकन मुलगी आहे आणि जिला मी युद्ध होण्याअगोदर बर्लिनमध्ये भेटलो होतो. मग मी कल्पना करायचो की आम्ही दोघे अनेक स्टोअर्समध्ये जात असे आणि बसमध्ये बसून मनसोक्त भटकत असे आणि हॉटेलमध्ये जेवत आहोत. आणि रोज रात्री असे कल्पनाचित्र रंगवताना मी खास करून स्वतःला माझ्या काल्पनिक अमेरिकन वाहताना लॉस एंजिल्सच्या रस्त्यावरून फिरताना पाहायचो. मग या सगळ्या कल्पनाचित्राला वास्तविक व अत्यंत स्पष्ट बनविले आणि माझ्यासाठी ही चित्रे तितकीच खरी व स्वाभाविक होती तितकी त्या यातना शिबिराबाहेरची झाडे. रोज सकाळी आम्हा कैद्यांना रांगेत उभे करून मुख्य गार्ड हजेरी घ्यायचा आणि त्या दिवशी तो अशीच हजेरी घेत होता आणि 1 2 3 असे म्हणत जेव्हा तो 17 म्हणाला तेव्हा माझा क्रमांक होता आणि तेव्हा मी रांगेतून बाजूला झालो आणि त्या दरम्यान गार्डला एका मिनिटासाठी बोलावलं गेलो आणि तेव्हा तो परतला. तेव्हा त्याने हजेरी पुढे चालू ठेवून चुकून दुसऱ्या कैद्याला 17 नंबरचा कैदी म्हणून मोजले. जेव्हा संध्याकाळी कैद्यांचा तो गट परतला तेव्हा त्याची संख्या पूर्ण होती. तरी मी वगळला गेलो होतो आणि या संधीचा फायदा घेऊन मी परत न आल्याचे कळायलाच बराच कालावधी जाणार होता. मग कोणत्याही लक्षात न येता मी त्या शिबिराबाहेर पडलो आणि 24 तास सारखं चालत राहिलो आणि दुसऱ्या दिवशी एका ओसाड गावात विश्रांतीसाठी थांबलो आणि मासे आणि वन्यजीवांवर मी गुजारण केली. आणि मला पोलंडला जाणारी एक कोळसवाहू ट्रेन भेटली. मग त्या ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास करून शेवटी मी पोलंडला पोहोचलो आणि मित्राच्या मदतीने मी स्वित्झर्लंडच्या लुसेनाच्या जाण्याचा मार्ग धरला. आणि एके दिवशी संध्याकाळी
लुसनेसमधील हॉटेल पॅलेसमध्ये मी एका अमेरिकन दाम्पत्याला भेटलो आणि त्यांनी मला कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. मी ते स्वीकारले आणि जेव्हा मी लॉस एंजेलिसला पोहोचलो तेव्हा मला आढळून आले की त्याच्या ड्रायव्हरने मला त्यांच्या गाडीतून विलशायर व दुतर्फा झाडी असलेल्या अनेक प्रशस्त रस्त्यांवरून नेले आणि ज्यांना मी रशियन कोळशाच्या खाणीत तुरुंगात असताना माझ्या कल्पनेत अत्यंत स्पष्टपणे पाहिले होते. आणि मी त्या इमारतींना ओळखले आणि ज्यांना मी कल्पनेत अनेकदा पाहिले होते असे वाटत होते जणू यापूर्वी मी लॉस एंजेलिसला येऊन गेलो आहे आणि हे सगळे मी परिपूर्ण आणि पूर्वी पण पाहिले आहे. म्हणून मला माझे उद्दिष्ट प्रत्यक्ष झाले होते. म्हणून मला नेहमीच अचेतन मनाच्या चमत्काराबद्दल नवल वाटत राहील आणि त्याच्याजवळ नक्कीच असे मार्ग असतात म्हणून त्यांची माहिती आपल्याला नसते. म्हणून पुरातत्ववादी आणि जीवाश्म अभ्यासक पुरातन दृश्य पुन्हा कसे निर्माण करतात. तुमच्या अचेतन मनात मानव जातीच्या इतिहासात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची स्मृती असते. पुरातन इमारतीचे भग्नावशेष आणि त्या काळातील संस्कृतीच्या व लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या अगणित वस्तूंचा गाढा अभ्यास आणि पुराणवस्तू संशोधक करीत असतात आणि ते त्यांच्या कार्यात काल्पनिक समस्या आणि संकल्पनांचा मनोहर उपयोग करीत असतात. म्हणून पुरातन दृश्य पुन्हा सजीव करण्यात त्यांचे अचेतन मन त्यांना मदत करते आणि मृत अतीत पुन्हा एकदा साकार होते. आणि या पुरातन इमारतींच्या अवशेषांचा आणि सापडलेली प्राचीन सुसंस्कृतीची भांडी कुंडी मूर्ती अवजारे घरगुती सामान यांचा ते अभ्यास करतात आणि सार्वत्रिक सर्वव्यापी मनाच्या सर्वसाधारण डाटा बँकेच्या वापरातून ते जाणून घेतात की या वस्तू कशा केव्हा आणि का बनवल्या गेल्या असतील. म्हणून या शास्त्रज्ञांचे सूक्ष्म अवलोकन व एकाग्रता आणि शिस्तबद्ध कल्पना त्यांच्या अचेतन मनाच्या सुप्त शक्तीला जागृत करतात आणि ती शक्ती त्यांना त्या पुरातन भग्नावशेषांना छताने सजवायला त्या घरांभोवती असलेल्या बागांना तलावांना आणि कारंज्यांना साकार करायला लावते. मग त्या जीवाश्मांना डोळे अस्थि आणि स्नायू प्राप्त होतात व ते जीव जणू पुन्हा बोलू व चालू लागतात आणि भूतकाळाचे रूपांतर सजीव वर्तमान काळात होते. आणि आपल्याला पुन्हा एकदा या गोष्टीची प्रचिती येते की अचेतन मनाला स्थळ काळाची बंधने नसतात आणि शिस्तबद्ध नियंत्रित आणि निर्देशित कल्पनेद्वारे तुम्ही सुद्धा अशा अनेक शास्त्रज्ञ व प्रेरणायुक्त विचारवंतांचे सहयोगी व उपयोगी बनू शकता आणि तुमच्या अचेतन मनापासून मार्गदर्शन कसे मिळवावे. आणि जेव्हा तुम्हाला वाटते की एखादा निर्णय घेणे अवघड आहे किंवा तुमच्या समस्येची निराकरण दृष्टीपथात नाही मग तेव्हा चटकन त्याबाबत सकारात्मक आणि रचनात्मकरित्या विचार करायला हवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा घाबरलेले किंवा चिंता करत असता तेव्हा खऱ्या अर्थाने विचार करू शकत नाही आणि खरी विचार प्रक्रिया भयमुक्त असते. म्हणून कोणत्याही विषयावर अचेतन मनाचे मार्गदर्शक मिळवण्याच्या सोप्या तंत्राचे नक्कीच तुम्हाला मी मार्ग सांगतो ते तुम्ही अवलंबले पाहिजे. मन शांत आणि शरीर स्थिर आणि एकदम निस्थिर करा आणि शरीराचा सैल शिथिल व्हायला सांगा आणि त्याला तुमची आज्ञा मानावीच लागेल. आणि त्याच्याजवळ स्वतंत्र विचारशक्ती पुढाकार घेण्याची वृत्ती आणि आत्मचेतना किंवा बुद्धी नसते. तुमचे शरीर एक भावनिक डिस्क आहे आणि जी तुमचा विश्वास आणि मतांना रेकॉर्ड करीत असते. म्हणून तुमच्या अवधानाला गतिशील करा आणि तुमच्या समस्येच्या निराकरण व तुमचे विचार केंद्रित करा. तुमच्या चेतन मनाद्वारा ती सोडवण्याचा प्रयत्न करा आणि विचार करा की तिचा पूर्णतः निकाल लागल्यावर तुम्ही किती आनंदी व्हाल. आणि जर तुमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर आत्ताच मिळाले तर तुम्हाला कसे वाटेल ते अनुभवा आणि तुमचे मन या आनंदाच्या व समाधानाच्या मनोदशेत रममाण होऊ द्या आणि मग झोपी जा. मग जागे झाल्यावर जर तुम्हाला उत्तर मिळाले नाही तर इतर काही कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि शक्य आहे की इतर कोणत्याही कामात तुम्ही गर्क असताना अचानक ते उत्तर तुमच्या समोर दपटेल आणि मग अचानक अचेतन मनाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी साधा मार्ग उत्तम असतो. आणि इथे एक उदाहरण देतो. एकदा माझी एक अंगठी हरवली. ती अंगठी आमच्या कुटुंबाशी वंशपरंपरागत आलेली निशाणी होती आणि मी सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती कुठे सापडली नाही. पण त्या नुकसानीमुळे मी चिंतित व दुःखी होतो आणि त्या रात्री मी माझ्या अचेतन मनाशी अगदी अशा रीतीने बोललो की तशा रीतीने मी इतर कोणाशीही तरी बोललो असतो. आणि झोपी जायच्या आधी मी त्याला म्हणालो, तुला सगळ्या गोष्टी माहीत असतात, ती अंगठी कुठे आहे आणि तू जाणतोस. मग तू आता मला ती अंगठी नेमकी कुठे आहे हे दाखवणार आहेस. सकाळी मी जागा झालो तेच माझ्या कानातील या गुंजारवाणे रॉबर्टला विचार आणि मला हे खूप विचित्र वाटले. माझ्या ओळखीचा एकमेव रॉबर्ट होता. माझ्या शेजाऱ्याचा 9 वर्षाचा मुलगा माझ्या अंगठी कुठे आहे हे त्याला का आणि कसे ठाऊक असणार. मग तरीही मी माझ्या त्या अंतस्मरणेचा आवाजाला अनुसरलो आणि मला रॉबर्ट त्याच्या अंगणात दिसला. त्याला मी माझ्या अंगठीचे वर्णन करून विचारले, तू अशा अंगठी कुठे पाहिलीस का? हो तर, तो उत्तरला.
काल मी लपंडाव खेळत असताना मला ती झुडपात सापडली. मला माहिती नव्हते की ती कोणाची आहे, म्हणून मी ते आणून माझ्या कपाटात ठेवली आहे. आणि मी त्याबाबत बोर्डवर लिहूनही ठेवणार होतो, पण विसरलो. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला तर अचेतन मन तुम्हाला नेहमीच उत्तर देईल आणि तुम्हाला ते उत्तर एकदम परफेक्ट देईल. म्हणून तुम्ही जे तुमच्या अचेतन मनाला सांगता तेच घडत असते आणि तेच आपल्या जीवनात पण होत असते. म्हणून त्यानुसार तुम्ही विचार चांगला करायला हवा. मग त्यांच्या अचेतन मनाने त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपत्राची जागा दाखवली. मित्रांनो, युग आर नावाचा तरुण लॉस एंजेलिस मधील माझ्या व्याख्यानांना नियमित हजेरी लावायचा, असं लेखक म्हणतात. त्याने मला अचेतन मनाच्या शक्तीबाबत त्यांचा अनुभव सांगितला आणि त्याचे वडील अचानक वारले. साहजिकच त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र केलेले दिसत नव्हते. तरी त्यांच्या बहिणीने त्याला सांगितले की त्यांच्या वडिलांनी एकदा तिच्याजवळ आपले मृत्यूपत्र तयार केल्याचा उल्लेख केला होता व असेही सांगितले होते की कोणावर अन्याय होणार नाही आणि याची काळजी घेतली जाते. मग ह्युगोला या गोष्टीची जाणीव होते की जर माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र बनवले नसेल तर सरकारी नियमानुसार संपत्तीची वाटणी कशी होईल. मग अशी वाटणी त्याच्या वडिलांच्या इच्छेला अनुसरून होण्याची शक्यता नव्हती. मग शिवाय कायदेशीर फी भरण्यातच इस्टेटीचा बराच मोठा वाटा जाणार होता आणि त्याने व त्याच्या बहिणीने सर्वत्र शोध घेतला, पण त्यांचे त्या मृत्यूपत्र सापडले नाही. आणि शेवटी असे मृत्यूपत्र अस्तित्वात तरी आहे की नाही असा विचार ते करू लागले. मग अचानक युगला अचेतन मनाच्या उपयोगाबद्दल शिकवलेले आठवले आणि झोपी जायच्या आधी त्याने त्याच्या गहन अंतर्मनाशी बोलत सांगितले की मी आता माझी विनंती अचेतन मनाच्या हवाली करीत आहे आणि त्याला माहिती आहे की माझ्या वडिलांचे मृत्यूपत्र कुठे आहे आणि तो मला जागा दाखवेल. नंतर त्याने त्याची विनंती आणखी संक्षिप्त करीत एकच शब्द उच्चारला, उत्तर. मग त्याने तो शब्द वारंवार उच्चारला, उत्तर. हा शब्द त्याच्या मनात अंगाई गीतासारखा गुंजारत करीत असताना त्याला झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला डाऊन टाउन लॉस एंजेलिस मध्ये एका विशिष्ट बँकेत जाण्याची अनावर इच्छा निर्माण झाली आणि त्यावर याने निवार केला. आणि त्याच्या वडिलांच्या बोलण्यात कधी असा उल्लेख आला होता का? मग त्याच्या वडिलांना येणाऱ्या पत्रात या बँकेचे एखादे पत्र आल्याचे त्याने पाहिले होते का? मग काही कळत नव्हते. फक्त इतकेच कळत होते की या आंतरसूचनेला पडतोडून पाहायला हवे. आणि ते सकाळी तो बँकेत गेला आणि तिथे चौकशी केल्यावर शेवटी एका बँक ऑफिसरने या गोष्टीचे समर्थन केले की त्याच्या बँकेत त्याच्या वडिलांच्या नावे एक लॉकर होते आणि जेव्हा ते लॉकर उघडले तेव्हा त्यात मृत्यूपत्र सापडले. आणि जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुमचे विचार तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागे करतात. आणि समजा तुम्ही असा विचार करीत असता की तुम्ही तुमचे घर विकावे का, कारण विशिष्ट शेअर विकत घ्यावा का, एखादी भागीदारी तोडावी का, न्यूयॉर्कला जावे की लॉस एंजेलिसला राहावे, सध्याचा करार रद्द करावा की नवा करार करावा. मग असे करा. तुमच्या आराम खुर्चीत किंवा ऑफिसच्या खुर्चीत शांतपणे बसा. लक्षात असू द्या की क्रिया प्रतिक्रियेचा नियम नेहमीच कार्यरत असतो. तुमचा विचार म्हणजे तुमची ताकद आणि क्रिया व त्याला तुमच्या अचेतन मनाने दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. अचेतन मन हे प्रतिक्रियासारखी असते आणि तो त्याचा स्वभाव असतो. तो उत्तर देतो, पुरस्कार देतो, चुकते परत करतो आणि तो साधाला प्रतिसाद देतो आणि तो परस्पर व्यवहाराच्या नियमाला अनुसरतो. आणि जर तुम्ही एखादी योग्य कृती किंवा क्रियेवर विचार करीत असाल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात जी प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद आपोआप अनुभवायला येईल. आणि असा प्रतिसाद म्हणजेच तुमच्या अचेतन मनाने दिलेले उत्तर किंवा मार्गदर्शन असते. म्हणून मार्गदर्शन मागत असताना तुम्ही फक्त योग्य कार्याबाबत शांतपणे विचार करा. आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या अचेतन मनात वसणाऱ्या अपार बुद्धिमत्तेचा अशा बिंदूपर्यंत उपयोग करीत आहात जिथून ती तुमचा उपयोग करायला लागते. आणि त्या बिंदूपाशी तुम्ही पोहोचल्यानंतर तुमच्यातील एक सर्वशक्तिमान व सर्वज्ञानी असे व्यक्तिगत शहाणपण तुमच्या कृतीला दिशा व मार्गदर्शन देईल. मग तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि तुमच्या हातून केवळ योग्य अशी कृतीच घडेल, कारण तुम्हाला तुमचे अचेतन मन केवळ योग्य कृती करण्यासाठी भाग पाडेल. आणि मी भाग पाडेल हा शब्द वापरलाय कारण अचेतन मनाचा नियमच भाग पाडण्याचा आहे. म्हणून मार्गदर्शनाचे रहस्य आहे. मार्गदर्शन किंवा योग्य कृतीचे रहस्य आहे. योग्य उत्तर मिळण्यासाठी स्वतःला मानसिकरित्या तोपर्यंत समर्पित करणे जोपर्यंत स्वतःच्या अंतरंगात त्याचा प्रतिसाद मिळत नाही. आणि प्रतिक्रिया एक भावना आहे, एक आंतरिक जाणीव, एक असे जबरदस्त अंतस्फुरक की ज्यामुळे तुम्हाला कळते की उत्तर काय आहे आणि तुम्ही त्या शक्तीचा वापर त्या बिंदूपर्यंत केला आहे आणि जिथून मी तुम्हाला वापरू लागले. आणि अशा तुमच्या अंतरंगातील त्या व्यक्तिगत शहाणपणाच्या मार्गदर्शनाखाली असताना तुम्ही अपयशी ठरू शकत नाही किंवा मग एकही चुकीचे पाऊल उचलू शकत नाही. तुम्हाला आढळून येईल की तुमचे सगळे मार्ग आनंददायक आहेत आणि तुमच्या मार्गात
शांतीचे साम्राज्य आहे. म्हणून लक्षात ठेवण्यासारखे भरपूर काही आहे. मी तुम्हाला सांगतो, लक्षात असू द्या की सगळ्या शास्त्रज्ञांच्या त्यांच्या अचेतन मनाने यश आणि आश्चर्यकारक उपलब्धी मिळवून दिली होती. म्हणून एखाद्या जटिल समस्येच्या निराकरणासाठी तुम्ही जाणीवपूर्वक दिलेले लक्ष व केलेले समर्पण यामुळे तुमचे अचेतन मन सगळी आवश्यक ती माहिती गोळा करते आणि बंद दरवाजे उघडून तुमच्या चेतन मनासमोर ती माहिती प्रकाशित करते. आणि जर तुम्ही एखाद्या समस्येची उत्तर शोधत आहात तर ती वस्तुनिष्ठरित्या सोडविण्याचा प्रयत्न करा आणि इतरांपासून व स्वतःच्या संशोधनातून शक्य तितकी माहिती गोळा करा. आणि जर कोणतेच उत्तर मिळत नसेल तर मग झोपी जाण्यापूर्वी ती समस्या अचेतन मनाच्या हवाली करा आणि तुम्हाला उत्तर हमखास मिळेल. म्हणून अचेतन मन कधीच अपयशी ठरत नाही. तुम्हाला एका रात्रीतून उत्तर मिळणार नाही. जोपर्यंत सूर्योदय होऊन काळोख दूर होत नाही आणि गोंधळ दूर सारणारी उकल सापडत नाही तोपर्यंत सतत तुमच्या अचेतन मनाला विनंती करीत राहा. आणि उत्तर येण्यास खूप वेळ लागेल किंवा मग ती एक मोठी समस्या आहे असा विचार करून तुम्हीच उत्तराला प्रलंबित करीत असता. आणि तुमच्या अचेतन मनासाठी कोणताच प्रश्न नसतो आणि त्याला फक्त उत्तर माहिती असते. म्हणून ते उत्तर तुम्ही त्याला सांगायला विसरू नका आणि त्याला विचारा सुद्धा. म्हणून विश्वास बाळगा की तुमच्या समस्येचे उत्तर आता या क्षणी तुमच्याजवळ आहे आणि उत्तर सापडल्याचा आनंद अशा रीतीने अनुभवा जसा आनंद तुम्ही एक परिपूर्ण उत्तर मिळाल्यावर अनुभवायला असता. म्हणून मित्रांनो, तुमचे अचेतन मन तुम्हाला भावनेला प्रतिसाद देईल आणि ज्याला विश्वास आणि चिकाटीची जोड आहे असे कोणतेही मानसिक चित्र तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीद्वारा साकारले गेले आहे आणि साकार जात आहे. म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवा आणि त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि मग पहा की तुमची प्रार्थना कसा चमत्कार घडून आणते. म्हणून तुमचे अचेतन मन हे स्मृतीचे भांडार आहे आणि तुमच्या बालपणापासूनच्या सगळ्या अनुभवांची त्यात नोंद असते. म्हणून प्राचीन लिपी, मंदिर, जीवाश्म आणि इतर पुरातन अवशेषांचा अभ्यास करणारे पुरातत्ववादी भूतकाळातील दृश्य आज जिवंत करू शकतात आणि त्यासाठी त्यांचे अचेतन मन त्यांच्या मदतीला येते. म्हणून झोपी जाण्या अगोदर तुमच्या समस्येचे उत्तर शोधायची विनंती तुमच्या अचेतन मनाकडे पाठवा आणि त्यावर विश्वास ठेवा, भरोसा ठेवा आणि तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. त्याला सगळे माहिती असते आणि तो सर्व काही पाहतो. पण त्याच्या शक्तीबद्दल शंका घेऊ नका किंवा प्रश्नही करू नका. तुमचा विचार म्हणजे तुमची क्रिया आणि त्यांची प्रतिक्रिया म्हणजे तुमच्या अचेतन मनाने दिलेला प्रतिसाद असतो. आणि जर तुमचे विचार समंजसपणाचे असतील तर तुमची कृती व निर्णय देखील शहाणपणाचे असतील. म्हणून अचेतन मनाचे मार्गदर्शक एका भावनेच्या आंतरिक जाणीवेच्या एका अशा शक्तिशाली अंतरस्फुरणेच्या रूपात असते ज्यामुळे तुम्हाला कळते की ते तुम्हाला समजले आहे आणि ती स्पर्शाची एक आंतरिक अनुभूती असते. म्हणून विश्वासाच्या साधेपणाने सालसपणे तिच्या मागे मागे जा आणि तिला अनुसरा आणि नक्कीच तुम्ही तिला अनुभवू शकाल. आणि असे अनुभव तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि असे जर अनुभव तुम्ही घेतले तर मग तुम्हाला भरपूर काही मिळू शकते. तुम्ही अपरंपार समृद्धी तुमच्या अगदी हाताशी आहे. मात्र ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे मानसिक नेत्र उघडायला हवेत आणि अनंत संपदेचे हे भांडार निरखून पाहायला हवे. तुमच्या आत अफाट समृद्धीचा खजिना आहे आणि एक वैभवशाली, सुखद आणि भरपूर समृद्ध जीवन जगण्यासाठीची कल्पना तुम्हाला जे जे हवे आहे ते सगळे त्यातून तुम्ही नक्कीच मिळवू शकतात आणि ते तुम्हाला मिळेलही. फक्त तो विश्वास आणि ती जागृती तुम्ही ठेवली पाहिजे. नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, अनेक लोकांना त्यांच्या स्वतःच्या अव्यक्त सामर्थ्याची जाणीवच नसते कारण त्यांना त्यांच्या आत दडलेल्या अनंत बुद्धिमत्तेचा व पारावर प्रेमाच्या या खजिन्याचा पत्ताच नसतो. तुम्हाला त्या खजिन्यातून जे हवे ते मिळवू शकता. आणि जेव्हा लोखंडाच्या तुकड्यात चुंबकीय गुण निर्माण केले जातात तेव्हा तो तुकडा त्यांच्या वजनाच्या 12 पट उचलू शकतो. पण त्याचे चुंबकीय गुण काढून घेतले तर आता तो साधे हलकेसे एक पक्षही उचलू शकत नाही आणि पीसही उचलू शकत नाही. म्हणून त्याचप्रमाणे जगात 2 प्रकारचे लोक मात्र नक्कीच असतात. ते म्हणजे कसे? एक असे की अशा चुंबकीय गुणांनी भरलेले आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास, श्रद्धा ठासून भरलेली असते आणि त्यांना माहिती असते की त्यांचा जन्म यशस्वी होण्यासाठी, जिंकण्यासाठी झालेला आहे. व बाकीच्या इतर बऱ्याचशा लोकांमध्ये हे गुण नसतात. ते भीती आणि शंका कुशंकांनी भरलेले असतात. आणि जेव्हा त्यांच्यासमोर एखादी संधी येते तेव्हा ते म्हणतात, जर मी असफल झालो तर माझे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि लोक माझ्यावर हसू शकतात. मग अशा प्रकारचे लोक जीवनात जास्त पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांच्यातील भीतीचे आणि त्यांना जागीच जखडून ठेवलेले असते. तुम्ही सुद्धा एक चुंबकीय व्यक्ती बनू शकाल जेव्हा तुम्ही पुढील नक्कीच सध्याचा व शोध तुम्ही घ्याल. आणि तो शोध तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी होऊ शकता. आणि ते रहस्य काय आहे ते समजा तुम्हाला कोणी या सनातन रहस्याबद्दल विचारले
तर तुम्ही उत्तर द्याल परमाणु ऊर्जा, अंतरिक्षातील इतर ग्रहांवरचा प्रवास, कृष्णविवर. नाही, यापैकी काहीच नाही. मग हे सनातन रहस्य आहे तरी काय? एखाद्याला ते कोठे सापडेल? त्याने कसे समजून घेता येईल की कृतीत आणता येईल? मग उत्तर अगदी सोपे आहे. हे रहस्य आहे तुमच्या स्वतःच्या अचेतन मनात आणि दडलेली अद्भुत चमत्कार घडून आणणारी शक्ती व सामर्थ्य. व हे सामर्थ्य तुम्हाला जीवनात भरपूर पुढे घेऊन जाऊ शकते आणि भरपूर यशस्वीही बनवू शकते. म्हणून हे सामर्थ्य तुम्हाला निर्माण करावे लागेल आणि तुम्हाला विचार हे चांगले ठेवावे लागतील आणि पॉझिटिव्ह सकारात्मक विचार तुम्हाला ठेवायला लागतील. आणि ते विचार जर तुम्ही चांगले ठेवले तर तुमचं पुढे चांगलंच होणार आहे. आणि विचार जर तुमचे चुकीचे असतील तर तुम्हाला नेहमीच चुकीचा मार्ग मिळणार आहे आणि चुकीच्या मार्गावर तुम्ही चालणार आहे. म्हणून मित्रांनो, तुमचे विचार करण्याची पद्धत ही तुमचं जीवन ठरवत असते आणि तुम्ही जसा विचार करता तसं तुम्ही बनत जात असता. आणि तुम्ही हा विचार केला असेल की मी गरीब आहे तर तुम्ही अजून गरीब बनत जाता. आणि हा विचार कराल की तुम्ही श्रीमंत आहात तर अजून श्रीमंत बनत जाल. आता राहिलं की तुम्ही सुखी आहात असा विचार कराल तर तुम्ही अजून सुखी होत जाल. आणि तुम्ही असं म्हणाल की मी खूप कंटाळलेलो आहे आणि जीवन मला नको आहे, तर तुम्हाला अजून नक्कीच प्रॉब्लेम येतील आणि भरपूर संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. म्हणून तुम्ही असा जीवनामध्ये कधीच निगेटिव्ह विचार आणि नकारात्मक विचार करू नका. आणि हे फक्त लक्षात ठेवायला हवे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची भक्ती आणि नामस्मरण करा. नक्की यश तुमच्या पायाशी असेल आणि भरपूर प्रगतीही तुम्ही करू शकाल. एवढे फक्त लक्षात घ्या. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मग भेटूया पुढील एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.